शब्द असा वापरला की वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल त्यामुळे अपघात घडला. नाही, मला केसरकर साहेब काय बोलले ते माहिती नाही, परंतु कालच राज्याचे प्रमुख म्हणून, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती अधिकृत भाष्य केलेलं आहे की अत्यंत दुर्दैवी प्रकार हा आहे. एक प्रकारचा अपघात हा घडलेला आहे आणि ताशी 45 किलोमीटर वेगानं त्या ठिकाणी वारं वाहत होतं. आणि आता प्राथमिक जी काही चौकशी केलेली त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की गंज पकडला होता, कारण खारं पाणी आहे समुद्राचं या परिसरातलं आणि त्याच्यामुळं हा दुःखद प्रसंग, दुर्दैवी प्रसंग घडला. परंतु तात्काळ तेवढाच मोठा तसाच पुतळा त्या ठिकाणी उभं करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी उपमुख्यमंत्री त्या पुतळा जो कोसळला ते कारण शोधत असतात महाविकास आघाडीचे नेते. त्यांना रोज काहीतरी कारण शोधावं लागतं नवीन मागणी करायसाठी, त्यामुळे ते त्यांचं काम करतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर संपूर्ण राज्याला आहे, महायुतीला सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपणा सर्वांचे दैवत आहेत. झालेला प्रकार हा एक अपघात आहे, त्यामुळे अशा अपघाताचं, अशा दुःखद प्रसंगाचं कुणी राजकीय भांडवल करू नये. आमचे राजीनामे मागायला वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळे आयुध आहेत. अधिवेशन पार पडलं आता विधानसभेचं, त्या अधिवेशनामध्ये त्यावेळेच्या अनेक राजकीय परिस्थितीवर भाष्य करून पृथ्वीराज चव्हाण हे बोलू शकले असते, पण त्यावेळी कधी बोलले नाहीत. आणि असं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असताना त्या दैवताच्या बाबतीत घडलेला हा अपघात आहे, त्याचं सुद्धा राजकीय भांडवल करणं आणि अशा पद्धतीनं राजीनाम्याची मागणी करणं याचं राजकारण कुणीही करू नये. राजकारण करायला आपल्याला वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळी व्यासपीठ आहेत, वेगवेगळे माध्यम आहेत. जरूर राजकारण करायच्या ठिकाणी राजकारण करावं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत घडलेल्या ह्या दुर्दैवी प्रसंगाचं राजकारण कुणीही करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.